मंडळी, काही दिवसांपूर्वीच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे एक हत्या झाली होती. तेव्हाच अहिल्यानगर राज्यभर चर्चेत आलं होतं. आणि आता पुन्हा अहिल्यानगरमध्ये एका तरुणाची हत्या झाली आहे. पण यावेळी या घटनेला हिंदू मुस्लिम पार्श्वभूमी असल्यानं वातावरण जरा जास्तच पेटलेलं आहे. ड्युटीवर असलेल्या महापालिकेचा कर्मचारी धीरज परदेशी अहिल्यानगरच्या मुकुंदनगर भागात सहकाऱ्यांसोबत कामासाठी गेला असताना अचानक त्याच्यावर 10 ते 15 जणांच्या जमावानं जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर 3 दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिली आणि अखेर काल धीरज परदेशी यांचा मृत्यू झाला. त्यामुळं या घटनेनंतर अहिल्यानगर शहरात तणाव निर्माण झालाय. बाजारपेठा बंद करण्यात आल्यात आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आता नेमकं धीरजवर हल्ला का करण्यात आला, तिथं गेल्यावर त्याचा कोणाशी वाद झाला होता का, की हा पूर्वनियोजित हल्ला होता, आणि आता याचे काय पडसाद उमटतील, या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. धीरज कतसिंग रजपूत म्हणजेच धीरज परदेशी हे अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागाकडील एका कंत्राटदाराकडे काम करत होते. 7 ऑगस्ट रोजी ते आपल्या सहकाऱ्यांसोबत मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा कब्रस्तान विद्युत पोलच्या मेंटेनन्सचं काम करण्यासाठी गेले होते. काम सुरू असतानाच अचानक त्यांच्यावर एका जमावानं हल्ला केल्याची माहिती समोर आली. या हल्ल्यात 10 ते 15 जण सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे. धीरज यांना लाकडी बांबू आणि लोखंडी रॉडनं बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर धीरज यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. डॉक्टरांकडून उपचार सुरू होते, पण पुढचे 3 दिवस धीरज मृत्यूशी झुंज देत होते. कुटुंबीय आणि नातेवाईक त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल अशी आशा करत होते. मात्र 9 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान धीरज परदेशी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच अहिल्यानगर शहरातील वातावरण अचानक तापलं. मुकुंदनगर पासून शहरातील इतर भागांपर्यंत या घटनेचा संताप व्यक्त होऊ लागला. अनेक ठिकाणी बाजारपेठा आणि दुकाने बंद ठेवण्यात आली. रविवारचा दिवस असल्यामुळं नेहमी गजबजलेला कापड बाजारही या घटनेनंतर बंद करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त तैनात केला. मुकुंदनगर, मंगलगेट, कोटला चौक अशा परिसरांमध्ये पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या. पण या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे धीरज परदेशी यांच्यावरती हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला. मिळालेल्या माहितीनुसार ते विद्युत दुरुस्तीचं काम करत असताना हा हल्ला झाला होता. मात्र हल्ल्यामागचं नेमकं कारण आणि या हल्ल्याची पार्श्वभूमी काय होती याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र कुटुंबियांकडून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आणि धीरज हे हिंदुत्ववादी विचारांचे असल्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी तर धीरज यांनी कपाळावरती टिळा लावलेला असल्यानं त्यावरून त्यांची तेथील मुस्लिम तरुणांसोबत बाचाबाची सुरू झाली आणि त्यानंतर अजून मुस्लिम तरुण गोळा होऊन त्यांनी एकट्या धीरजला जबर मारहाण केली. धीरज यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली असल्याची माहिती आहे. यामध्ये महापालिकेचा वायरमन युनुस शेख याचाही समावेश आहे. त्याला यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं हैदराबाद पर्यंत तपासाची दिशा नेली आणि मेहराज अस्लम सय्यद, सिराज अस्लम सय्यद आणि मुस्तकीम अस्लम सय्यद या तिघांना हैदराबादमधून अटक केली. धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या हल्ल्यामागे नेमका मुख्य सूत्रधार कोण आहे, हल्ल्याचं कारण काय होतं आणि हल्ल्यात सहभागी असलेले सर्व लोक कोण आहेत याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळं आता या प्रकरणाला केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणूनच नाही तर राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांचंही स्वरूप प्राप्त झालेलं आहे. विशेष म्हणजे धीरज परदेशी यांच्या मृत्यूची बातमी समोर येण्यापूर्वीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती आणि त्यांचं सांत्वन केलं होतं. त्यानंतर धीरज यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. शहरातील परिस्थिती पाहता पोलीस प्रशासनालाही सतर्क करण्यात आलं. या प्रकरणाला हिंदू मुस्लिम पार्श्वभूमी असल्यानं वातावरण कोणत्याही हिंसक प्रकारात बदलू नये ही मोठी जबाबदारी आता प्रशासनासमोर आहे. या घटनेनंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही ठिकाणी निदर्शनही करण्यात आली आहेत. जोपर्यंत सर्व आरोपींवर कारवाई होत नाही आणि अशा घटनांना आळा बसत नाही तोपर्यंत शहर बंद ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळं पुढील काही दिवस अहिल्यानगर शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. धीरज यांच्या कुटुंबियांनी ज्या ठिकाणी त्याच्यावरती हल्ला झाला त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची मागणी केल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळं मुकुंदनगर परिसरातही मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे. कारण या ठिकाणी पुन्हा गर्दी जमली किंवा भावनिक वातावरण निर्माण झालं तर परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता प्रशासनासमोर आहे. दरम्यान अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय. कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. या प्रकरणाचा योग्य तपास सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे. अफवा पसरवणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. आता या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण एका महापालिका कर्मचाऱ्याचा काम करत असताना झालेला हल्ला
आणि त्यानंतर झालेला मृत्यू ही गंभीर घटना आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे या मृत्यूनंतर संपूर्ण शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळं दोषींवर कारवाई करणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच शहरातील शांतता कायम ठेवणंही महत्वाचं आहे. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असली तरी हल्ल्यात सहभागी असलेले सर्व लोक कोण होते, हल्ल्यामागचं नेमकं कारण काय होतं, हा अचानक झालेला हल्ला होता की त्यामागे काही पूर्वनियोजित कट होता, आणि या प्रकरणात आणखी कोणाची भूमिका समोर येते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तपासातून समोर येतीलच. तोपर्यंत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा, आणि सोबतच विशेष बारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.